श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, माणसाच्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आत्मा असतो। शरीरातून आत्मा निघून गेला की त्या शरीराचा काही उपयोग राहत नाही। त्याचप्रमाणे आपल्या घराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि आत्मा म्हणजे आपलं स्वयंपाकघर। आपल्या स्वयंपाकघर हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो, कारण बघा, स्वयंपाकघरामध्ये बनलेला स्वयंपाक हा सात्विक आणि चांगल्या मनाने केलेला असेल तर त्यातून या चांगल्याच लहरी निघतात आणि त्याचा परिणाम आपल्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या शरीरावर होत असतो। बघा, माणूस हा कष्ट करतो, मेहनत करतो, ते कशासाठी म्हणतात ना, पोटासाठी। तर 2 वेळचे जेवण हे माणसाला व्यवस्थित असेल तर माणूस कोणत्याही प्रकारचं कष्ट करायला मागे पुढे पाहत नाही। तर बघा, हे जेवण आपण ज्या स्वयंपाकघरामध्ये बनवतो तर अशा काही ज्या चुका आहेत त्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला अजिबात करायच्या नाहीत। स्वयंपाकघरामध्ये या चुका जर केल्या तर अन्नपूर्णा देवी जी आपल्याला अन्नधान्य पुरवते, जर ही अन्नपूर्णा देवी नाराज झाली तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा भासतो, घरावरती उपासमारीची वेळ येते। त्यामुळेच बघा, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्वयंपाकघरामध्ये अशा कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही ज्यामुळे अन्नपूर्णा देवी नाराज होईल हे पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। स्त्रियांनी खास लक्षात घ्या, स्वयंपाकघरात करू नका या चुका, अन्यथा अन्नपूर्णा देवी नाराज होईल। त्यातील सगळ्यात पहिली चूक, स्वयंपाकघरामध्ये कधीही 3 वाट्या ठेवू नका। त्यानंतरची दुसरी चूक म्हणजे स्वयंपाकघरात तुटलेली, फुटलेली भांडी किंवा तडा गेलेल्या काचेच्या वस्तू ठेवू नका। यामुळे घरामध्ये अशांती निर्माण होते आणि सतत वाद आणि कलह होतात। तिसरा जी चूक आहे आपल्याला करायची नाही ती म्हणजे स्वयंपाकघरामध्ये मिठाशेजारी कधीही हळद ठेवायची नाही। असं केल्यामुळे स्त्रियांची मती भ्रम होण्याची शक्यता असते। बघा, आपण बऱ्याचदा म्हणतो की इथेच ठेवलं होतं पण आता आठवत नाही, कुठे गेले ते आपल्याकडून कळत नाही। कळत नकळत अशा चुका होत असतात आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागतात। त्यानंतर चौथी जी चूक आहे ती म्हणजे स्वयंपाकघरामध्ये मधोमध कधीच गॅस ठेवू नका किंवा मधोमध जेवण बनवू नका। स्वयंपाकघर हे कधीच दक्षिण उत्तर दिशेला नसावे। दक्षिण दिशेला बनवलेल्या जेवणावर असुर राक्षसांचा हक्क असतो। बघा, कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते, त्यामुळे कोणतंही शुभ कार्य आपण दक्षिण दिशेला तोंड करून करत नाही। त्याचप्रमाणे स्वयंपाक देखील बनवू नये। स्वयंपाकघरात मोकळी व खरकटी भांडी गॅसवर ठेवू नका। असं केल्यामुळे अग्नीला आस लागते असं मान्यता आहे, त्यामुळे मोकळी भांडी गॅसवर ठेवू नये। स्वयंपाकघरातील गॅस नेहमी स्वच्छ ठेवा, त्याच्यामुळे त्याच्यावर बनवलेलं जेवण आणि त्यामध्ये येणारे सकारात्मक ऊर्जा यामुळे आपल्या कुटुंबात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर चांगलेच परिणाम होतात। त्यानंतर बघा, जेवण बनवून झाल्यावर तवा, कढई किंवा इतर भांडी गॅसवर ठेवू नका, ती व्यवस्थित भांड्याच्या जाळ्यामध्ये ठेवा। तवा, कढईला कधीच उलटे ठेवू नका। असे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत या आपल्याला माहीत नाही, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे आपल्याला या छोट्या चुका करायच्या नाहीत, याकडे बारकाईने लक्ष द्यायचं।
त्यानंतर स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ राहील याकडे आवर्जून लक्ष द्या। त्यामागचं कारण म्हणजे स्वयंपाकघर स्वच्छ असेल तर आपल्याला स्वयंपाक करताना आपलं मन आनंदी आणि प्रफुल्लित होतं आणि त्यापासून निघणाऱ्या सात्विक लहरी या त्या अन्नामध्ये उतरतात आणि हे अन्न ग्रहण करणारी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती ही आनंदाने अन्न ग्रहण करते आणि त्याचे परिणाम तिच्या आयुष्यावर चांगलेच होतात किंवा शरीरावर चांगले होतात। त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावे। तवा धुवत असताना त्यातील कधीच ओरखडे येणार नाहीत याची काळजी घ्या, त्याच्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येण्याची शक्यता असते। स्वयंपाकघरात देवघर ठेवू नका। आता बघा, आपण शहरी भागामध्ये राहतो, जागेअभावी आपल्याला एकाच रूममध्ये सर्व काही ॲडजस्ट करावं लागतं। अशा वेळी जर जागेचा तुमच्याकडे कमतरता असेल तर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये देवघर ठेवू शकता, परंतु त्या देवघराला पडदा असावा। कधीही देवांच्या समोर बसून आपण अन्नग्रहण करू नये किंवा आपण जेव्हा घरामध्ये नॉनव्हेज बनवतो त्यावेळेस देवांच्या खोलीला पडदा लावलेला असावा किंवा जर देवारा असेल तर त्याला देखील पडदा लावलेला असावा। ही महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा काही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि त्याचा परिणाम आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर भोगावा लागतो। म्हणून मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये स्वयंपाकघरामध्ये कोणत्या ह्या छोट्या चुका करायच्या नाही याबद्दल सर्व माहिती सांगितली। माहिती जर आवडली असेल, व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। अशा छानशा माहितीबरोबर छानशा व्हिडिओसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कमेंटमध्ये श्री अन्नपूर्णा माता लिहायला विसरू नका।